नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। बरेच विद्यार्थी संच मान्यतेमुळे कन्फ्यूज झालेले आहेत। संच मान्यता म्हणजे काय, रिक्त पद कसे भरले जातात याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सर्वात प्रथम शिक्षक भरतीच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो, सातत्याने अन्याय होतच आलेला आहे। कारण शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे त्या शाळेमध्ये असणारी पटसंख्या आणि पटसंख्येवरच संच मान्यता ठरत असते। सरकारने मागच्या GR मध्ये असं सांगितलं होतं 0 ते 10 विद्यार्थी असणाऱ्या सुद्धा शाळेमध्ये शिक्षक नेमा किंवा शिक्षकाला तिथे रुजू करा, नियुक्ती द्या असं म्हटलं होतं। पण कालांतराने मध्ये मध्ये बदल होत गेले। अगोदर जर विचार केला मित्रांनो तर 61 पेक्षा कमी शाळेवर 3 शिक्षक नेमले जायचे। किती? 61 पटसंख्या असणाऱ्या पेक्षा कमी शाळेवर 3 शिक्षक। याच्यामध्ये 15 ची भर टाकलेली आहे, म्हणजे 76 बघा मित्रांनो, 76 म्हणजे 15। जर 76 पटसंख्या असेल तर आता 3 शिक्षक नेमणार आहेत। लक्षात घ्या, 3 शिक्षक नेमणार आहेत। नवीन GR नुसार हे सरकारने केलेला शिक्षक भरतीवरला मोठा अन्याय म्हणता येईल। आता सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये असरच्या अहवालानुसार पहिली ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्याला वाचता सुद्धा येत नाही असा जो काही असर या नामांकित शिक्षण क्षेत्रामध्ये जे की सर्वेक्षण केल्यानंतर दिसून आलेलं आहे। याचं सर्वेक्षण हे खाजगी प्लस सरकारी शाळा या दोन्ही शाळेमध्ये केलेलं आहे। आणि हा टक्का जर बघितला मराठवाड्यामध्ये 58% असे विद्यार्थी आहेत ज्यांना बेसिक गोष्टी सुद्धा वाचता येत नाही। आणि 8वी पर्यंत साधारण 42% असे लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही। म्हणजे 50% जवळपास विद्यार्थ्यांना वाचताच येत नाही, बेसिक गोष्टी कळत नाहीत, बेसिक बाराखडी येत नाही, छोटे मोठे शब्द इंग्लिशचे जमत नाहीत। याला कारणीभूत कोण आहे? या गोष्टीला, सर्व गोष्टीला जर विचार केला, कारणीभूत म्हणजे आपल्या अगोदरचे शिक्षक लोकच आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। आता राहिला अन्याय होण्याचं कारण आपल्यावर। आता जे शिक्षक भरतीमध्ये रिक्त पदसंख्या 2022 मध्ये किती होती? 61,111 एवढे रिक्त पद होती मित्रांनो, 61,111। त्यातले साधारण 21,000 पदसंख्या भरलेली आहे, आता भरणं चालू आहे। 1 राहिला 0 आणि इथं 40,000 पदसंख्या रिक्त आहे। आता या 40,000 पदसंख्येमधून सुद्धा जर हा संच मान्यताचा GR जर कॅन्सल झाला नाही तर मित्रांनो साधारण निम्म्याच जागा आपल्याला येण्याची शक्यता आहे, म्हणजे निम्म्याच जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। त्यापैकी अजून आपल्यावर अन्याय होऊ शकतो। साधारण 20,000 रिक्त राहिल्या समजा पदसंख्या, हे 20,000ला 20,000 भरतील याचा सुद्धा भरवसा नाही आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा अन्याय म्हणता येईल थोडक्यामध्ये। आता सरकारने काय करायला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्येच्या आधारावर शिक्षक देण्याऐवजी एरियाच्या आधारावर शिक्षक देणं गरजेचं आहे मित्रांनो। कुठे अतिरिक्त शिक्षक आहेत, कुठे शिक्षकांची कमतरता आहे, सगळ्याच गोष्टीचा विचार करून त्या एरियामध्ये असणाऱ्या सर्कल वाईज जर विचार केला तर शिक्षक तिथे देणं गरजेचं आहे। कारण भविष्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये जर विचार केला, शिक्षण क्षेत्रामधला जो काही आपला BR झालेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आता याच्यावर लढा कसा लढावा लागेल की मुद्दा असा आहे, संच मान्यता बाबतीत जर विचार केला, तुमचा पहिला GR आता चेंज का केला, हा पहिला मुद्दा असेल। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, शाळेमध्ये दुर्मिळ भागामध्ये जर ग्रुप शाळा होऊ शकत नसेल तर तिथे शिक्षक द्यावाच लागेल। मग तो 1 विद्यार्थी असेल किंवा 20 विद्यार्थी असतील किंवा 30 विद्यार्थी असतील, तिथं संच मान्यताचा नियम लागू करून चालेल का? अजिबात चालणार नाही मित्रांनो। त्यामुळे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय, आम्ही अभ्यासाला सुरुवात केली होती, अभ्यास करावा की नाही करावा? मित्रांनो थोडंसं मी याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेन, तुम्हाला जर करा म्हटलं तरी पण तुम्ही विचार करणार की करा म्हणण्याचा सरांचा उद्देश वेगळा काहीतरी आहे। पण मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक भरती तर 100% होणार आहे, 100% शिक्षक भरती होणार। कारण कमी रिक्त पद येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। कारण याच्यामध्ये संच मान्यतेनुसार हा जो काही आहे, या 15 लोकांना एक शिक्षक गेला असता ना, ऑटोमॅटिकली 15 लोकांना एक शिक्षक गेला असता, त्यांनी काय केले, हे 15 लोक वाढवले, म्हणजे प्रत्यक्ष बघा 60 विद्यार्थी असतील तर 3 शिक्षक नेमले जायचे, 1 2 3 ओके।
60 विद्यार्थी असतील तर 3 शिक्षक नेमले जायचे. आता याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा होऊ शकतो, बीएडच्या जागा जास्त येऊ शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. ज्यांचं बीएड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी होप्स ठेवायचे. 9वी 10वीचे भरपूर पद रिक्त आहेत आणि संस्था चालकांना दुसरा पर्यायच नाही, पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच इथला शिक्षक गव्हर्नमेंट शिक्षक भरला जाणार आहे. आता तुम्ही जर म्हणाल विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमच्या शाळेमध्ये रिक्त पदसंख्या होणार आहे आणि त्या रिक्त पदसंख्येमध्ये मला संधी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने जबरदस्त GR काढून सांगितले, तुम्हाला जर शिक्षक हवा असेल गव्हर्नमेंट थ्रू कुठल्याही जिल्ह्यातला कुठेही प्रेफरन्स देऊन विद्यार्थ्यांना तिथे पाठवलं जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही गैरप्रकार करून फसून बसू नका. त्यामुळे फक्त जर फोकस करायचं असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टलच्या परीक्षावर फोकस करा, महाटीईटी सारख्या परीक्षा क्रॅक करा, TIT एक्झाम द्या आणि त्या माध्यमातूनच आगामी काळामध्ये शिक्षक होता येतं. ह्याला मान्यच करावं लागेल, याच्या पलीकडे आपल्याला दुसरा पर्याय नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण काय होते, तुमच्याकडून डोनेशन घेतलं जाईल संस्थेवर आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त लोळवत ठेवलं जाईल. आणि बरेच आता माझ्याकडे व्हिडिओ बघत असतील असे बरेच लोक लोळवत राहिलेले आहेत. माझ्याच गावातले 3-4 लोक असे आहेत की त्यांना आज 7-7, 8-8 वर्ष अजून परमनंट नाही, अप्रूव्हल नाही, कुठलीच गोष्ट नाही, यांच्याकडून पैसे घेतले, ते व्याजाने दिले का काय दिले माहित नाही, यांना त्याच्यातलं काहीतरी थोडंफार पगार देणार आणि तेच पगारावर ते आज 7 ते 8-10 वर्ष काम करतात. आणि एकदा वय झालं, समजा आपलं वय जर समजा 42-43 झालं, तर मला सांगा तुझं वय संपलं, पवित्र पोर्टलला नोंदणी कर, ही परीक्षा पास हो, ते परीक्षा पास हो, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यावेळेस आपलं वय निघून गेलेलं असतं, अभ्यास होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं टचिंग मध्येच राहा. पण काय GR येतात ते बदल होतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये नक्कीच बदल सुद्धा होणार आहे, आपल्याला त्याच्यावर प्रयत्न पण करायचे. पण विषय काय आहे, आपण अभ्यासात राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अभ्यासातला गॅप जर आपण कायम ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी होणार की अभ्यासाच्या बाबतीत आपण अभ्यासात गॅप ठेवला तर आपल्याला जे काही कमी जागा आल्या समजा भविष्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे, जर कमी जागा किंवा जास्त जागा आल्या तर आपल्याला आपल्या परीक्षेनुसार, पात्रता परीक्षेनुसार सुद्धा सिलेक्शन होतं. म्हणजे या मागच्या भरतीत मला भरपूर निदर्शनास आले मित्रांनो, कास्ट होती 82 मार्काला सुद्धा विद्यार्थी लागलेले आणि एखादा कास्ट नसणारा 120चा सुद्धा घरी बसलेला आहे. त्याने TET वगैरे क्रॅक केलेली नसेल, काहीतरी त्याच्या मागे एज्युकेशनच्या मागे काहीतरी वेगळं असेल, काही असू शकतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपली स्पर्धा ही स्वतःचीच आहे. आपल्याला मार्काची आकडेवारीच आपल्याला शिक्षक करू शकते. त्यामुळे ती मार्काची आकडे व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि आपलं ते नॉलेज वाढवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फुल टाइम करू ना, थोडासा जॉब करता येईल. प्रत्येक BEd किंवा DEd झालेलं कुठे ना कुठे जॉबला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेकडे सुद्धा घारीसारखी थोडीशी नजर ठेवा. होतंय खालीवरी दरवर्षीच होतं, आज नाही. साधारण 2010 पासून 2024 आले, या 14 वर्षामध्ये भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत, तुम्हाला पण माहित आहेत. भरपूर अन्याय झाला, कधी ते अन्याय पण मिटला, उपोषण करावं लागेल, आंदोलन करावं लागेल, या सगळ्या बाबतीत आपण झेलत पुढे आलेलो आहोत. आता याच्या पुढे सुद्धा अशाच घडामोडी जेव्हा घडतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्याचं सपोर्ट करून, एखाद्याला सपोर्ट करून किंवा या आवाज उठवल्याशिवाय आपल्याला भविष्यामध्ये आपल्या हक्काच्या जागा मिळणार नाहीत. आणि दुसरा मुद्दा असा आहे, जे काही लोक लढत आहेत त्यांना खरंच सॅल्यूट, आतापर्यंत त्यांनी मस्त काम केलेलं आहे, इथून पुढे सुद्धा करणं गरजेचं आहे. काही लोकांचं तर डेड बार झाले पण ते लढतच राहतात अजून पण, म्हणजे डेड बार म्हणजे काय, वय झालं तरी लढत राहतात. त्यांना खरंच माझ्याकडून गृह अकॅडमीच्या माध्यमातून सॅल्यूट म्हणल्याशिवाय राहता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आगामी काळामध्ये तुम्ही फक्त टार्गेट ठेवायचं की बाबा टेट एक्झाममध्ये जागा जर आल्या, त्या टेट एक्झाममध्ये आपल्याला कसं टिकता येईल हे गरजेचं आहे. आणि ते गरजेचं करणं गरजेचंच आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा आहे. आणि सरकार जर विचार केला, सरकारची दुसरी जर बाजू विचारात घेतली मित्रांनो, शिक्षक भरती का रखडत जाते, तर यातला मराठी शाळेतला किंवा झडपी शाळेतला, गव्हर्नमेंट शाळेतला, शासकीय शाळेतला टक्का बघा ना. आपल्यातलेच व्हिडिओ बघणारे किती लोकांचे 1ली ते 8वीचे विद्यार्थी, 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी, आता हे खरं बोलल्यावर झोमतं आपल्याला, लक्षात घ्या. 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी किती मराठी शाळेमध्ये जातात, खेड्यापाड्यातून सुद्धा गाड्या गोड्या सगळंच पाहिलं तिकडे. म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या तालुक्याला जाऊन इंग्लिश स्कूलमध्ये जातात, बऱ्याच गोष्टी घडतात. पण मराठी शाळा सुद्धा बदलत चाललेली आहेत. मराठी शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना घातलं पाहिजे, पटसंख्या वाढवली पाहिजे. कारण शिक्षण हे जर विचारात घेतलं मित्रांनो, 10वी पर्यंतचे शिक्षण तुम्ही नॉर्मलही केलं
तर पुढल्या शिक्षणाला खूप जोर लावणं गरजेचं आहे. आणि 10वीपर्यंतच्या शिक्षणाला आपला सगळा पैसा खर्च होऊन जातो आणि त्यानंतर भविष्यामध्ये जे काही आपल्या विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे ते करणं अशक्य असतं. आता दुसरा मुद्दा असा आहे, मला सांगा कुठल्या इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी IPS IAS झालाय रे? एक थोडी छोटी गोष्ट सांगतो मी आता. कुठल्या इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी IAS IPS झालेला आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर आहे, गट अ च्या पोस्टवर आहे? आतापर्यंत झालं ना 25-30 वर्ष, साधारण बघितलं 30 वर्ष झालं हे इंग्लिश स्कूलचं फॅड आलेलं आहे. सगळे मराठी शाळेमधलेच विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपली विचारसरणी बदलणं गरजेचं आहे. भविष्यासाठी आपल्या आपल्या मुलाला घडवणं गरजेचं आहे, पण त्या पद्धतीने किती इन्व्हेस्ट करायची त्या गोष्टीवर हे पण पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, संच मान्यतेचा एवढा जीवावर घेऊ नका, पण अभ्यासात राहावं यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.